हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 5. ओवी क्रमांक 5. मी करून अकर्ता, मी परे हून परता, मज मध्ये वार्ता मीपणाची नाही. मी करून अकर्ता. वास्तवात माझ्याकडूनच सर्व काही उत्पत्ती, स्थिती, लय असे होत आहे. परंतु मी असे काही करत आहे हा भाव माझ्यात नाही. कारण मी भावातीत, विचारातीत, बुद्धीतीत वगैरे असा सर्वस्वातीत आहे. मी विश्वाच्या केंद्रस्थानी विराजित आहे. माझ्या अवतीभोवती जे काही घडत आहे ते सहजच स्वाभाविकच घडत आहे. मी मुद्दाम काहीही करत नाही. उदाहरणार्थ, वृक्षाच्या मुळांच्या माध्यमामधून खनिजे खोडात येतात, ती फांद्या उपफांद्यांपर्यंत पोहोचतात, तेथे पाने, फुले, फळे धारण होतात. त्याच्या सावलीचा वाटसरूंना, पक्ष्यांना उपयोग होतो. फळे खाऊन जीव सुखावतात. फुलांचा वास घेऊन भुंगे जीव आनंदी होतात. यात तो वृक्ष साक्षी असतो, त्रयस्थ असतो. त्याला याचा पत्ताही नसतो. त्याला विचारले तर तो म्हणेल की हे सर्व काही होत आहे तर होत आहे. मी यातील काहीही करत नाही. हा निसर्ग आहे. सूर्य उगवतो आणि अनेक गोष्टी घडतात. सूर्याला याचा पत्ताही नसतो. याचप्रमाणे या विश्वात अशा प्रकारे महादिव्य, महाविस्मयकारक, महाअद्भुत घटना होत आहेत. माझ्या परम ऊर्जेमुळेच हे होत आहे आणि तरीही मी काहीही करत नाही. मी विरक्त आहे. मी अकर्ता आहे. मी सर्वाला साक्षी आहे. मी परे हून परता. वैखरी वाणीने बोल व्यक्त होतात. मध्यमा वाणीने बोल मनात व्यक्त होतात. पश्चंती वाणीने हे बोल वैखरी किंवा मध्यमा वाणीशिवाय जाणवतात. या पलीकडे परावाणीने आपल्याला तेच स्वरूप येते. आपणच वाणी होतो. काही करावे लागत नाही. तथापि आता तर आपण त्याही पलीकडे गेलो आहोत. परे हून परा अशी आपली अवस्था झाली आहे. आपण मौनाच्याही पलीकडे पोहोचलो आहोत. काही व्यक्त होण्याची गरज नाही. त्याआधीच सर्व काही होत आहे. मौन ही अवस्थाही आता उरली नाही. आपण आहोत हे इतकेच पुरे आहे. मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. याचा महाविलक्षण परिणाम म्हणजे माझ्यात आता मी असे काही उरलेच नाही. सर्व काही साक्षीत्व आहे. वारा वाहतो, गंध दरवळतो. प्रवाहित व्हायला गंध काहीही करत नाही. तसे मी काहीही करत नाही. सर्व काही आपले आपण होत आहे. यास्तव आपण असे जीवन समोर उपलब्ध आहे तसा त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करावा. त्यात कमी जास्त असे काहीही करू नये. वारा येतो आणि वाळलेले पान त्याबरोबर उडत जाते. तसेच आपण जीवन जसे प्रवाहित होईल तसे त्यात प्रवाहित व्हावे. त्यातच या महाअद्भुत अवस्थेची कुरुकिल्ली आहे. आता पुढची ओवी क्रमांक 6. ऐसे जे निज बीज गाळीव मीपणाचा पुंज, तो मुरालिया सहज सिधची आदी अंती. आता मी, माझा, माझी, माझे अशी काही भावना उरली नाही. मला स्वतःचे व्यक्तिमत्व उरले नाही.
तसेच तू, तुझा, तुझी, तुझे असेही काही उरले नाही. सर्वत्र सर्व काही चैतन्य आहे, ऊर्जा आहे, एकत्व आहे. मी किंवा तू असे सर्व आत्मारामात विलीन झाले, विरघळून गेले, मुरून जिरले. आता एकच आहे आणि ते म्हणजे ते निज बीज, आत्मबीज. आदी किंवा अंती असे काहीही नाही. असेही काही नाही. देहाच्या कोणत्याही भागाला काही संवेदना झाली तर ती संपूर्ण देहाला होते. तसेच ब्रह्मांडात काही झाले तरी ते सर्वत्र झाले, त्याचा परिणाम सर्वत्र झाला. कारण अथ किंवा इति असे काहीही नाही. सर्व एक संध आहे, एक रूप आहे, एकत्व आहे. अर्थात याची प्रचिती हळूहळू येत जाते. आत्माराम प्राप्ती झाल्यानंतर सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये स्थिर होतो. आपण स्वतःमध्येच स्वतःतच शांत प्रशांत होतो. आता बोली देहबोली होत नाही. चारी वाणी अंतर्मुख होतात आणि आपण मौन होतो. मानवी देही आपल्याला आपले मूलभूत स्वरूप प्राप्त होते. निसर्ग नियमाने, नियतीच्या मर्जीने सहजा अवस्थेत देहधर्म जो काही होतो तो होतो. यात आपला सहभाग नसतो. आपण अव्यक्तातच व्यक्त होतो. त्यामधून इतरांना योग्य संदेश मिळतो असे इतरांना वाटते. आपल्याला याचा पत्ता नसतो. साधना उपासना ज्यासाठी करायची असते आपण नेमके तेथेच मुक्कामाला आलेले असतो. यात्रा संपन्न झालेली असते. आता येथे सर्व काही आत्माराम एके आत्माराम असते. हरिओम.